नसरापूरमध्ये चिमुकल्याची अत्याचार करून हत्येच्या प्रकरणानंतर ग्रामस्थ झाले आक्रमक। नसरापूर प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल, ग्रामस्थांना दिला, आंदोलकांना दिला विश्वास। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, ग्रामस्थ झाले आक्रमक। पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचं प्रकरण गूढ वाढलं। कलिंगडात कुठलीही भेसळ नाही, शरीर पडलं हिरवं। रिपोर्ट नंतर सगळ्या प्रकरणाचं गूढ आणखीन वाढलं। नाशिक TCS कंपनी धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपीबाबत आज होणार निर्णय। जेल की बेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं। नाशिक TCS प्रकरणातील आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर करणार। चारही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। पुन्हा पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष। व्यावसायिक गॅस महागल्यानं ग्राहकांवर बोजा पडणार। हॉटेल रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता। शिर्डीत साईबाबा संस्थांच्या प्रसाद भोजनालयाला गॅस टंचाईची झळ। लाडू बुंदी प्रसाद बनवण्यासाठी चुलीचा वापर। व्यावसायिक गॅस दरवाढीवरून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल। गॅस दरवाढ हे इलेक्शन बिल, सर्वसामान्यांच्या हालअपेष्टाबद्दल भाजपला वाटणारी कळकळ। केवळ निवडणुकीपुरती राहुल गांधींचा भाजपला टोला। भारतीय हवामान विभागाकडून मे महिन्याचा अंदाज जाहीर। मे महिन्यात सामान्यापेक्षा अधिक उष्णता राहण्याची शक्यता, तसंच पाऊसही सामान्यांपेक्षा अधिक होण्याचा अंदाज। 14 ते 16 मे दरम्यान अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचा अंदाज। उष्णतेचा कहर। नाशिकच्या अंबासनमध्ये 600 कोंबड्यांचा मृत्यू। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान, तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। पश्चिम विदर्भातील जलसाठ्यात मे महिन्यात मोठी घट। उष्णतेमुळे प्रकल्पामधील पाणी साठा 50% बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड। येत्या काळात पाणी टंचाईची दाट शक्यता। राज्याचा 12वीचा निकाल जाहीर। 12वीचा 89.79% निकाल। यंदाही निकालात मुलींची बाजी। मुलींचा 93.15 तर मुलांचा 86.80% निकाल। जबलपूरमधील क्रूज अपघाताचा नवीन व्हिडिओ समोर। पाणी शिरण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रवाशांना लाईफ जॅकेट दिले। सुरक्षेबाबतचा मोठा निष्काळजीपणा उघड। राज्यात 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचं लक्ष्य। मुख्यमंत्र्यांचा निर्धार। 300 कोटी वृक्ष लावण्याच्या मोहिमेत बचत गटांना नर्सरी बनवण्याचं काम देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश। राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद। पहिल्याच दिवशी 12,40,00,000 कमाई। एवढी कमाई करणारा पहिलाच मराठी चित्रपट। वीस जिल्ह्यात उमेदचा मॉल उभारण्यास सुरुवात। पुढच्या काळात तालुका स्तरावर उमेद मॉल उभारणार। मुंबईत महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। इराणचा अमेरिकेला नवा प्रस्ताव। युद्ध टाळण्यासाठी हालचालींना वेग, मात्र इराणचा शांतता प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला। इराणकडे आता सैन्यच उरलं नसून इराणच्या अटी मान्य नाहीत, ट्रम्प यांचं स्पष्टीकरण।